मुश्रीफ आणि घाटगे राजकारणाने नवी समीकरणे. दोघांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी शिष्टाईमुळे गेल्या 10 वर्षापासून पेटलेला हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष संपुष्टात आला आणि नगरपरिषद निवडणुकाच्या निमित्तानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले. हे दोघे एकत्र येऊन त्यांनी कागल नगर परिषदेत सत्ता मिळवली. यानंतर त्यातच काल गुरुवारी या दोघांनी एकत्रितपणे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने येणाऱ्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची नवीन समीकरणे मांडली जात आहेत असं म्हटलं जातं. एकंदरीतच कागल म्हणजे राजकारणाचं विद्यापीठ मानलं जातं. एकेकाळी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या बरोबरच स्वर्गीय आमदार विक्रमसिंह घाटगे यांची राजकीय पार्श्वभूमी कागलला लाभली. आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्या मुशीत तयार झालेले मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासाची अनेक गणितं सांगितली जातात. हसन मुश्रीफ हे मूळचे विक्रमसिंह घाटगे गटाचे कार्यकर्ते. नंतर मुश्रीफ यांनी घाटगे गटाला रामराम करत मंडलिक गटात प्रवेश केला. तेव्हापासून या दोन्ही गटात वाद पेटतच राहिला. परंतु विक्रमसिंह घाटगे यांनी काही काळानंतर सक्रिय राजकारणापासून बाजूला राहण्याचे ठरवले. त्यामुळे मुश्रीफ घाटगे वाद असला तरी त्याची दाहकता एवढी नव्हती. परंतु विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर घाटगे गटाची सर्व सूत्रे समरजित घाटगे यांच्याकडे आली. त्यांनी 2016 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून मुश्रीफ यांच्या विरोधात आपल्या राजकारणाची मूठ बांधली. 2016 मध्ये कागल नगरपालिकेत घाटगे गटाचे 10 सदस्य निवडून आले आणि यात मुश्रीफ यांना पहिला धक्का दिला होता. त्यानंतर समरजित घाटगे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला. मात्र यावेळी समरजित घाटगे यांचा पराभव झाला. त्यानंतरही 2024ची विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा समरजित घाटगे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून लढले. यावेळी मंत्री मुश्रीफ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून लढले. समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार हे देखील कागलमध्ये आले होते. यावेळी शरद पवार यांनी मंत्री मुश्रीफांच्या विरोधात केलेलं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे हे आमदार होतील अशी शक्यता होती. मात्र यावेळी देखील पुन्हा एकदा समरजित घाटगे यांचा पराभव झाला. यावेळी देखील मंत्री मुश्रीफ यांनी राजकारणावरील त्यांची पकड पुन्हा एकदा सिद्ध केली. हे होत असतानाच दुसरीकडे मंत्री मुश्रीफ आणि घाटगे वाद वाढत गेला. निवडणुका, सत्ता स्थापना, स्थानिक विकास कामे, प्रत्येक पातळीवर घाटगे मुश्रीफ संघर्ष आणि वाद पाहायला मिळाला. या संघर्षाला सर्वाधिक धार आली ती मंत्री मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर. मुश्रीफ यांच्यावर ईडी कारवाई झाल्यानंतर मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. ही कारवाई समरजित घाटगे यांच्या सांगण्यावरूनच झाली असा आरोप अनेक वेळा मंत्री मुश्रीफ यांनी केला होता. त्यामुळे दोघांमधील वैर अगदी टोकाला गेलं होतं. तेव्हापासून दोन्ही गट एकमेकांना पाण्यात पाहत होते. मात्र कागल नगर परिषदेच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आले आणि त्यावेळीपासून राजकारणाची नवी गणितं मांडली जात आहेत. मुश्रीफ घाटगे एकत्र आल्यानंतर समरजित घाटगे यांना काय मिळणार याचीही चर्चा केली जात आहे. त्यामुळे या दोघांनी गुरुवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतलेली भेट यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क केले जात आहेत. मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमध्ये झालेल्या चर्चेवेळी घाटगे यांच्या राजकीय भवितव्यासाठी काही निर्णय झाल्याची शक्यता आहे. यामध्ये घाटगे यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते. मात्र असे केल्यास पदवीधर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले प्रताप उर्फ भैया माने यांना मात्र थांबावं लागणार आहे. अर्थात भैया माने यांना कागलचे नगराध्यक्षपद मिळालेलेच आहे, तर समरजित घाटगे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदवर
संधी दिली जाऊ शकते किंवा भविष्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचा विचार होऊ शकतो. गेली 35 वर्ष मंत्री मुश्रीफ कागलचे आमदार आहेत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांना त्यांच्या मुलाचे भवितव्यही सुरक्षित करायचे आहे. यातून दोघांच्या लाभांची तडजोड केली जाऊ शकते. याचा परिणाम कागलमध्ये मुश्रीफ काटगे विरुद्ध संजय मंडलिक असा राजकीय संघर्ष देखील येणाऱ्या काळात पेटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.